नमस्कार. आता आपण पाहत आहोत गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 41. आणि मागच्या अध्यायामध्ये दुरासद नावाचा राक्षसाचा नाश करण्यासाठी पार्वतीच्या पोटी येणारा पुत्रच नाश करणार असा वर असल्यामुळे पार्वतीने आपल्या क्रोधाग्नी प्रज्वलित केला. तिच्या श्वासातून अत्यंत तेजस्वी अशा अग्निज्वाळा बाहेर पडल्या आणि त्याच्यामधून विनायकाचा जन्म झालेला आहे. त्यामध्ये शुंड आहे, दंड आहे, वस्त्रालंकार आहेत. अशी विनायकाची मूर्ती दिसली तेव्हा देवांना आनंद झाला आणि देवांनी त्याचे नाव वक्रतुंड असे ठेवलेले आहे. आता पाहूया अध्याय 41. गजानन आणि दुरासद यांचे मल्लयुद्ध. श्री गणेशाय नमः. नंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माथा शेंदूर पाजरे वरीवरे दुर्वांकुराचे तुरे. माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविजे त्या मोरयाला स्मरे. गणपती बाप्पा मोरया. नंतर देवांना धीर देऊन गजानन सिंहावर बसून भयंकर अशी शस्त्रास्त्रे हातात घेऊन तो दुरासदाबरोबर युद्ध करण्यासाठी आला. तेव्हा त्याने दैत्यांचे प्रचंड सैन्य पाहून एक मोठी गर्जना केली आणि आपल्या हातातील परशु त्या दुरासदावरती फेकला. परंतु परशुमुळे दुरासदाला मुळीच इजा झाली नाही. त्यानंतर त्या उभयताचे बराच वेळ शस्त्रयुद्ध झाल्यावर दैत्याचा पराभव होऊ लागला. त्याने आपल्या हातातील परशु जमिनीवर फेकून तो मल्लयुद्धास सिद्ध झाला. ते पाहून गजाननाने देखील आपली शस्त्रे खाली ठेवली, आपले शरीर भीमकाय असे केले आणि त्या दैत्याशी तो मल्लयुद्ध करू लागला. शेवटी गजाननाने त्याच्या तोंडावरती एक जोरदार मुष्टीप्रहार केला. त्याबरोबर त्याच्या तोंडातून रक्ताची नदी वाहू लागली. तो दुरासद मूर्छित होऊन पडला. 2 घटका मूर्छित झाल्यावर तो पुन्हा सावध झाला. सायंकाळ झाली असल्याने तो त्या युद्धभूमीवरून आपल्या शिबिरात परतला. इथे हा अध्याय 41 समाप्त. अध्याय 42. श्री गणेशाय नमः. दुरासदाचा पर्वत बनला. वक्रतुंडाच्या पराक्रमाने हतबल झाल्यावर दुसरे दिवशी तो दुरासद दैत्य अग्न्यास्त्रांनी गजाननाशी युद्ध करण्यास रणभूमीवर आला. मग त्यानं काय केलं? अग्न्यास्त्र सोडलं. त्याने आल्याबरोबर शंकराचे स्मरण केले. आता वर कुणी दिलेत सगळ्या राक्षसांना आत्तापर्यंत? बहुधा शंकराने आणि ब्रह्मदेवाने. आणि बिचाऱ्या विष्णूला एकच काम की त्या वरातून काहीतरी पळवाट शोधायची आणि त्या राक्षसाचा संहार करायचा. त्यामुळे इतक्या वेळा विष्णूला जे दशावतार घ्यावे लागले आहेत त्याचं कारणच ते आहे. मग आता काय झालं? शंकराचे स्मरण करून एका बाणावर अग्न्यास्त्राची योजना करून तो बाण देवसैन्यावरती टाकला आहे. आता काय झालं? आग लागली सगळीकडे देवांच्या सैन्यामध्ये. अग्न्यास्त्र ना. मग गजाननाने एका बाणावर पर्जन्यास्त्राची योजना करून तो बाण अग्निबाणावर सोडला. आता याने पर्जन्यास्त्र म्हणजेच काय? म्हणजे वरुणास्त्र किंवा पाऊस. ही कशी, ही जी पंचमहाभूत आहेत ना, ही सारी एकमेकाला पूरक पण आहेत आणि एकमेकाची शत्रू पण आहेत. मग आग आणि पर्जन्य यांचं जमत नाही. वारा आणि अग्नी यांचं जमत नाही. अवकाश पोकळी आणि तेज यांचं जमत नाही. अवकाश म्हणजे बघा, आत्ताच आपल्या भाषेमध्ये जरी ब्लॅक होल हा विचार केला तर ब्लॅक होलमध्ये सूर्याची किरणही दिसत नाहीत, तिथं आतमध्ये गुडूप होतात. मग असं ही जी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश किंवा अवकाश, याच्यामध्ये ही एकमेकाला पूरक पण आहेत आणि एकमेकाचे शत्रू पण आहेत. त्यानुसार त्याने पर्जन्य सोडला आहे. मग तो पेटलेला अग्नी आहे. जेव्हा हत्तीच्या सोंडेप्रमाणे पाण्याच्या धारा पडू लागल्या तेव्हा सर्व ठिकाणी पेटलेला अग्नी शांत झाला. अशा प्रकारे बराच वेळ युद्ध झाल्यावर
दुरादासास भूक लागली. तेव्हा तो आपल्या सेनापतीस म्हणला, मला भूक लागली आहे, तेव्हा मी भोजन करून येतो, तोपर्यंत तू गजाननाशी युद्ध कर. हे नवीनच ऐकलं, युद्धामध्ये मूळ लढणारा मनुष्य जातो भूक लागली म्हणून, जरा दुसऱ्याला तू युद्ध कर, जशी काय ती एखादी ड्युटी आहे. हे ऐकून त्याचा सेनापती युद्ध करू लागला. तेव्हा 56 गजानन निर्माण झाले. त्याने नुसता हुंकार दिल्याबरोबर सर्व सैन्य पळाले आणि कित्येक मरण पावले. इतक्यात दुरासद तेथे आला. त्याने आपल्या सेनापतीसह आपल्या सैन्याची झालेली दुर्दशा पाहिली. त्याला शंकराच्या वराची आठवण झाली. शक्तीपासून ज्याची उत्पत्ती झाली आहे, असा कोणी एकदा पराभव करेल, हे शंकराचे बोल त्याच्या स्मरणात आले. इतक्यात गजाननाने आपले विराट रूप प्रगट केले व त्याची शेंडी धरली. एक पाय काशीनगरात, दुसरा पाय त्याच्या मस्तकावर देऊन गजानन त्यास म्हणाला, हे दुष्टा, शंकराच्या वरदानाने तुला मृत्यू प्राप्त होणार नाही, हे मला माहीत आहे. यासाठी तू पर्वताचे रूप धारण करून या नगरासमीप पडून राहा आणि या नगरीचे तू रक्षण कर. तेव्हा दुरासद दैत्य म्हणाला, तू जर सदोदित माझ्यावर असाच पाय ठेवून उभा राहशील तर मी आनंदाने असाच पडून राहील. ही विनंती गजाननाने मान्य केली. दुरासद अद्यापही त्या पर्वतावरती पडून आहे. म्हणजे गणपती पण तिथं त्याच्या उरावर पाय देऊन बसलेलाच आहे आणि हा तिथे पर्वत म्हणून पडलेला आहे. अध्याय 43. धुंडीराज रूपाने काशीत निवास. श्री गणेशाय नमः. ग्रत्समद सांगतात, गणपतीने दुरासदाला नाहीसा केल्यावर सर्व देवांनी त्याची स्तुती केली. देवा, 4 वर्ण 4 योनीमध्ये उत्पन्न झालेले जीव तुझ्याच आश्रयाने राहतात. नित्यकर्मामध्ये जे तुझे ध्यान करतात ते तुझाच शोध करीत असतात. धुंडी या धातूचा अर्थ शोध करणे असा आहे. राज या शब्दाने युक्त अशा धुंडी या शब्दाने तुझी प्रसिद्धी होईल. तुला लोक धुंडीराज असे म्हणतील. तुझ्या पूजनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतील. अशी त्या गजाननाची स्तुती करून आम्ही मंदार पुष्पांनी, शमीपत्रांनी त्याची पूजा केली आणि आमच्या पूजेचे ग्रहण करून आपल्या 56 विभूतीसह गजानन वाराणसीमध्ये राहिला. त्याने 56 अवतार घेतले होते ना, 56 रूप. मग त्या 56 रूपासह तो वाराणसीमध्ये धुंडीराज या नावाने राहिलेला आहे. इथे हा अध्याय समाप्त. ओम गम गणपतये नमः. आता आपण पाहत आहोत अध्याय 44. गणेश पुराण क्रीडाखंड. दिवोदासाने काशीचे वैभव वाढवले. ग्रंथमध्ये सांगतात, पूर्वी सोमवंशामध्ये दिवोदास नावाचा एक श्रेष्ठ राजा होऊन गेला. तो जितेंद्रिय, परोपकारी, कोणाचाही द्वेष न करणारा, परद्रव्य परस्त्रीची अभिलाषा न धरणारा, महापराक्रमी असा राजा होता. त्याने तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यास काशीचे राज्य दिले. त्यावेळी काशीला काही काळपर्यंत पर्जन्यवृष्टी न झाल्याने कोणीही प्रजाजन तेथे राहत नव्हते. सारी काशी नगरी ओस पडली होती. परंतु दिवोदासाच्या पुण्याईने सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली आणि ते पाहून काशी सोडून गेलेले प्रजाजन परत येऊन आपल्या घरात राहू लागले. त्या राजाची सुशीला नावाची एक पतिव्रता अशी पत्नी होती. ती पतीच्या वचनात राहून सदा दानधर्म करीत असे. दिवोदासाने विद्वान पंडिताकडून आचार, व्यवहार व प्रायचित्त असे 3 भाग असलेले स्मृतिरूप निर्बंध कायदे करविले. मग त्यानं पंडिताकडं कायदे करून घेतले. आचार म्हणजे लोकांनी राहायचं कसं, थोडक्यात एक सामान्य लोकांचं असं वागणं ठरलेलं असतं की नाही आत्ता समाजामध्ये, की उगाच कुणी उठतंय, रस्त्यावर दंगा घालतंय, कुणी कुणाला मारामाऱ्या करतंय, तर हे नाही. तर व्यवस्थित शांतपणे आपले रोजचे व्यवहार करणे. आणि प्रायचित्त म्हणजे जर काही केलाच गुन्हा तर त्या गुन्ह्याचं प्रायचित्त काय, असं सर्व ठरवून घेतलं होतं. सर्व प्रजाजन न्यायाने वागत असल्यामुळे त्यांना कधीही अपमृत्यू येत नसे. पूर्वीप्रमाणे यज्ञयागादी कर्मे सुरू झाली. त्यामुळे देव प्रसन्न झाले. सर्वत्र संपत्तीची विपुलता झाली. ते देवांची स्तुती करू लागले आणि देवही त्यांची स्तुती करू लागले.
इथे हा अध्याय समाप्त. ओम गम गणपतये नमः. पुढे आता अध्याय 45 चालू आहे. सर्वांनाच काशी क्षेत्र आवडले. श्री गणेशाय नमः. कीर्तीने ग्रस्त मदांना प्रश्न केला. आता त्या राजाच्या 2 राण्या होत्या नाही, एक आवडती एक नावडती. त्यातली जी प्रभादेवी होती तिनं आधी हिला लाथ मारली होती, मग तिला कुष्ठ झाला. राजाची तीच आवडती होती, मग ही आवडती झाली, मग हिला मुलगा झाला. मग त्या मुलाला विषप्रयोग केला होता, तो मरून गेला होता. पण ग्रस्त मद ऋषींच्या त्या पाहण्याने किंवा त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळे तो मुलगा जिवंत झाला. तेव्हा ही कीर्ती ग्रस्त मदांना एक एक प्रश्न करत आहे. इथे हा मागचा रेफरन्स आणि मागचा अध्याय चालू आहे. कीर्तीने ग्रस्त मदांना प्रश्न केला, काशी क्षेत्र हे परमपवित्र असूनही शंकरादी देव तिथून का निघून गेले? ग्रस्त मद सांगू लागले, पूर्वी काशी नगरात 12 वर्षे अनावृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. स्वाहाकार स्वधाकार बंद पडले. स्वाहाकार स्वधाकार म्हणजे होम हवनामधूनच देवांना खाद्य मिळतं आणि देव पुढचा मग पर्जन्य करणं, अन्नधान्य पिकणं हे सगळं करतं. आता होम हवनं बंद पडली आहेत. काही बोललं जातं कुठल्याही गोष्टीबद्दल, कर्मकांडाबद्दल, आणि त्याच्यामुळं हे सगळं जे पुढं आता कधी पाऊस पडणं, कधी काय होणं, कधी दुष्काळ पडणं हे घडत आहे. तेव्हाही तसं ते झालं होतं. मग मंदार पर्वतावर मरीची ऋषी 10,000 वर्षापासून तपश्चर्या करत होते. म्हणजे हाकार झाला, स्वाहाकार स्वधाकार बंद पडले. मग सर्व देवांनी जाऊन शंकरांना विनंती केली. मग त्या मंदार पर्वतावर मरीची नावाचे ऋषी 10,000 वर्षापासून तपश्चर्या करीत आहेत. तेव्हा आपण त्यांना वर दिला पाहिजे. हे कुणी सांगितलं? देवांनी शंकरांना सांगितलं की त्या ऋषींना तुम्ही वर देत नाहीये. म्हणजे ते 10,000 वर्षाचं हे प्रख्यात रे म्हणायचे ना कोणती गोष्ट पेपरला, 10,000 वर्षात असा माणूस झाला नाही. तर ते 10,000 वर्ष तेव्हाची खरी होती. तेव्हा माणसं जगतही होती हजारो वर्ष. आता हे ऋषी 10,000 वर्ष झाले नुसती तपश्चर्याच करत आहेत. ही देवांची विनंती ऐकून भगवान शंकर मंदार पर्वतावर आले. तेथे मरीची ऋषींची तपश्चर्या पाहून संतुष्ट झाले व त्यांनी मरीचीला आपल्या गणाकडून विमानात बसून कैलासास पाठवून दिले व ते स्वतः मंदार पर्वतावर राहू लागले. बऱ्याच दिवसांनी आपण काशीत जावे असे शंकराच्या मनात आले. जसं विष्णूचं दुसरं घर हे खाली याच्यामध्ये आहे समुद्राच्या तळाशी क्षीरसागरात, तसं शंकराचं दुसरं घर बऱ्याच वेळा मंदारावर देखील आहे. कैलास काशी क्षेत्र नाही तर मंदार असं आहे ते. परंतु ब्रह्मदेवाने दिवोदासाला काशीचे राज्य दिल्यामुळे त्यांना तेथे आता जाता येईना. दिवोदास अत्यंत पुण्यवान असल्याने त्याच्यापासून काशीचे राज्य मागताही येईना. त्याकरता दिवोदासाचे काही उणे पण काढावे आणि आपण परत काशी हस्तगत करावी म्हणून त्यांनी देवांना त्याचे उणे पाहण्यासाठी, म्हणजे आता पण कसं एकमेकाचं हे राजकारणी बघा थोडासा काय मुद्दा मिळतो का बघतात तर मग त्याच्यावरच काहीतरी डाव करतात. तसं तेव्हाही केलं. शंकराने त्याचं काय उणं निघतंय का हे बघण्यासाठी देवांना पाठवलं. परंतु जो देव दिवोदासाकडे जाई तो तेथेच रममाण होऊन काशीस कायमचाच राही. एकही देव काशीतून परत येत नाही हे पाहून शंकराने भैरवांना काशीस पाठवले. त्यांनी तेथे जाऊन गंगास्नान केल्याबरोबर आपण परत जाऊ नये असे भैरवांनाही वाटले व तेही काशीस वास्तव्य करू लागले. भैरवही परत येईनात. तेव्हा त्याने आदित्यांना दिवोदासाकडे पाठवले. तेथे गेल्यावर त्यांना कोठेही पापकर्म दिसून आले नाही. सर्वत्र पुण्यच पुण्य होते. त्यामुळे तेही तेथे रममाण झाले. शेवटी शंकरांनी 64 योगिनीला पाठवले. त्याही तेथे गेल्या त्या परत आल्या नाहीत. शंकराची घोर निराशा झाली आणि आता आपणास काही काशीवास प्राप्त होणार नाही. तेव्हा आपण गजानन अथवा विष्णू याकडून आपले मनोरथ पूर्ण करून घ्यावे असा विचार त्यांनी केला. इथे ही कथा समाप्त झाली. पण सगळे देव जर जाऊन तिथे राहिले तर शंकरांना कोण नको म्हणलं असतं का? त्यांचीच नगरी होती. पण नाही, माझं राज्य अख्खं मला पाहिजे पूर्ण असं होतं ते. मग इथे अध्याय समाप्त झालाय. ओम गम गणपतये नमः. अध्याय 46 गजाननाचे भविष्य. शंकराने गजाननास, यात मला थोडी आठवण मागच्या अध्यायामध्ये झाली आहे.
अशी आपली थोडे रेफरन्स आधनंमधनं येतात पोथी वाचता वाचता, की एकनाथ शिंदेंना परत आणायसाठी जेवढे जेवढे म्हणून उद्धव ठाकरेंनी माणसं पाठवली ती सगळी तिथंच जाऊन मिळाली होती. त्याची मला आठवण आली. असंच झालं आता शंकरासाठी परत कोणी आलंच नाही, सगळे काशीमध्ये जाऊन राहिले. असो, आता पुढील अध्याय पाहूया. गजाननाचे भविष्य. श्री गणेशायन महा. शंकराने गजाननास बोलावून आणले व त्यास म्हणाले, हे गजानना, मला काशीत जाण्याची सारखी तळमळ लागली आहे, परंतु तेथे पुण्यवान दिवोदास राज्य करीत असल्याने व त्याच्यावर सर्व प्रजा संतुष्ट असल्याने मला त्यास काढून टाकता येत नाही. तरी तू तेथे दिवोदासास काहीतरी पाप लागावे आणि मला काशीवास घडवून आणावा, एवढीच माझी इच्छा तू पूर्ण कर. हे ऐकून गजाननाने शंकराची इच्छा तृप्त करण्यास ज्योतिषाचे रूप घेऊन तो काशीस आला. तो लोकांना भविष्य सांगू लागला. त्याने सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे ठरायचे. त्यामुळे लोकांची त्यावर श्रद्धा बसली. ते त्याची पूजा करायचे. त्याने दिलेल्या आशीर्वादाने इच्छित मनोरथ पूर्ण होई. त्यामुळे सर्व प्रजेत ज्योतिषीबुवा प्रसिद्ध झाले. होता होता दिवोदासाचे कानावरती ही गजाननाची प्रसिद्धी गेली. तेव्हा एके दिवशी राजाने ज्योतिषाला आपल्या राजवाड्यात बोलावून त्याची मनोभावे पूजा केली. राजाने त्याला अनेक प्रश्न विचारले. त्या सर्वाचे त्याने बिनचूक उत्तर दिले. तेव्हा दिवोदासाची त्यावर गाढ श्रद्धा बसली. त्या नादात त्याला इष्टदेव देवताचे स्मरण होईनासे झाले. शेवटी ज्योतिषी त्याला म्हणाला, हे राजा, आजपासून 7व्या दिवशी एक सिद्ध पुरुष तुला भेटेल. तो तुला सांगेल त्याप्रमाणे तू कर, त्यातच तुझे कल्याण होणार आहे. असे म्हणून त्याने अंतर्धान पावले. इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. आता अध्याय 47. दिवोदासाने काशीचा त्याग केला. ओम गम गणपते नमः. श्री गणेशाय नमः. अध्याय 47. ग्रत्समद म्हणाले, ज्योतिषाने राजासह काशीतील प्रजाजनांना वश करून घेतल्यावर भगवान विष्णूने बुद्धरूप धारण केले व तो गावाबाहेर येऊन राहिला. तेथे त्याने आपल्या प्रभावाने सर्व लोकांना प्रभावित केले. त्याने सगुण उपासनेचा निषेध करून वैदिक धर्माविरुद्ध उपदेश करण्यास सुरुवात केली. म्हणजे आमच्याच देवाने बुद्ध धर्माचं पहिलं हे असं आचरण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढे याचा आता काय परिणाम झाले आहेत ते बघा. विष्णूनेच बुद्धाचं रूप घेतलेलं आहे म्हणून आपण त्याला 10वा अवतार मानतो, 9वा अवतार मानतो, 10वा कल्की येणार आहे. मग त्याने काय केलं, कर्मकांड सगळी थांबवायला लावली, वैदिक धर्माच्या विरुद्ध उपदेश केला. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहत असता मातीचा किंवा दगडाचा देव मानून त्याची पूजा करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. देह म्हणजे आत्मा, त्याला संतुष्ट आणि सुखी करण्याचे प्रयत्न प्रत्येकाने करावेत, असा उपदेश तो लोकांना करू लागला. पुष्कळ लोकांनी त्याचा उपदेश मानून त्याचे शिष्यत्व पत्करले. लक्ष्मीनेही भिक्षुणीचे रूप धारण करून आपल्या पतीच्या उपदेशाचा स्त्रियांमध्ये प्रचार केला व त्याही निर्गुण उपासक बनल्या. शेवटी ना सर्व धर्मामध्ये निर्गुण उपासना आहे, आपल्या सुद्धा आहे. जसं ख्रिश्चनमध्ये तरी ती चर्च असते, चर्चमध्ये येशूची मूर्ती असते किंवा मदर मेरी असते. मुसलमान अजिबातच नाही, मोकळी मशीद असते, निर्गुण उपासना. पण निर्गुण उपासना त्यांची हत्या करायला सांगते, लोकांच्या धर्माच्या माणसांना नष्ट करायला सांगते. खरी तशी निर्गुण उपासना नाही. आपल्यामध्ये पण मोक्षाच्या पायरीला निर्गुण उपासना आहे. आपल्याला जेव्हा शक्य होत नसतं साध्या माणसाला लगेच निर्गुण उपासना करायला, म्हणून पहिल्यांदा आपण सगुण उपासना करतो. मग ज्याच्या ज्याच्या मनामध्ये जसं जसं परमेश्वराचं रूप वाटलं तशी तशी उपासना त्या त्या व्यक्तीने सुरुवात केली. आता आपल्याला बघा, पहाटेच्या काकड आरतीला छान वाटतं का नाही? त्याला आंघोळ घातली, त्याला दुधात तुपाने न्हायलं, त्याला कपडे घातले, त्याला नैवेद्य केला, आपल्याला एक समाधान वाटतं. पण जेव्हा 3री पायरी 4थी पायरी होते त्याची समाधीची आणि मोक्षाच्या रस्त्याला जायचं झालं तर निर्गुण निराकार ब्रह्म आहे त्याचीच आपण पण उपासना करतो किंवा त्यामध्येच आपण पण मिसळून जातो. ही आपल्याकडे सुद्धा निर्गुण उपासना आहे. त्या भिक्षुणी देखील निर्गुण उपासक बनल्या. अशा रीतीने जवळजवळ सर्व प्रजाजन, काशी नगरीतले सर्व प्रजाजन बौद्ध मतवादी झाल्यावर बुद्धरूपी विष्णू एके दिवशी दिवोदासाच्या राजवाड्यात गेला व तो म्हणाला, राजा, मी तुला आता जे काही सांगतो ते नीट ऐकून घे.
तुझी सर्व प्रजा निर्गुण उपासक झाली असल्यामुळे आता तू काशीचा त्याग करायला हवा. त्यावर राजा म्हणाला, काही दिवसापूर्वी एका ज्योतिषाने मला असे सांगितले होते की तुला जो पुरुष भेटेल त्याचा तू जो सत्पुरुष भेटेल तो सांगेल त्याप्रमाणे वाग, असे सांगितले होते. त्याप्रमाणे तू आज मला काशीचा त्याग करायला सांगत आहेस. तेव्हा मी काशीचा त्याग करून तपश्चर्येस जात आहे. हे ऐकून विष्णूने लवकरच तुला मुक्ती प्राप्त होईल असा दिवोदासास आशीर्वाद दिला आहे. इथे हा अध्याय समाप्त झाला आहे. ओम गम गणपतये नमः. आता अध्याय 48 आहे. कीर्तीला गजानन प्रसन्न झाले. दिवोदास काशीतून निघून गेल्यावर ज्योतिषाने आपले पूर्वीचे गजाननाचे रूप घेतले व तो काशीत राहू लागला. मंदार पर्वतावर जाऊन विष्णूने दिवोदास काशी सोडून गेल्याचे शंकरांना सांगितले. त्यावरती भगवान शंकर मिरवत वाजत गाजत आनंदाने काशीत आले आणि गजाननास वंदन करून म्हणाले, तू सर्व पुरुषार्थाचा शोध करून ते भक्तास देतोस म्हणून तुला धुंडीराज असे म्हणतात. अशा शब्दांनी त्याची स्तुती केली. ग्रथ समद कीर्तीस सांगतात, ज्याच्या कृपेने तुझा पुत्र जिवंत झाला त्या गजाननाचे महात्म्य असे आहे. इतके बोलून शंकराने कीर्तीचा निरोप घेतला. नंतर कीर्तीने आपल्या पुत्रासह काशीनगरात प्रवेश केला व धुंडीराज मंदिरात जाऊन त्यास दुर्वा आणि शमीची पाने वाहून आपल्या पुत्राचे कल्याण व्हावे अशी तिने गजाननाची प्रार्थना केली. ते ऐकून गजानन तिला प्रसन्न झाला. त्यावर कीर्ती त्याला म्हणाली, तुझ्या कृपेने माझा या क्षिप्र प्रसादन पुत्र, त्याचं नाव क्षिप्र प्रसादन, जिवंत झाला. आता तुझ्या कृपेनेच त्याची तुझ्या चरणी भक्ती जडो. त्याला उत्तम राज्य, कीर्ती, सुखही प्राप्त होत. त्यावर गजाननाने त्याने मागितलेले सर्व वर दिले. शिवाय सहस्त्र वर्षपर्यंत आयुष्य देऊन त्याला आपल्या हातातील परशु त्या क्षिप्रप्रसादास दिला. त्यामुळे त्याचे नाव परशुबाहू असे पडलेले आहे. त्या अध्याय समाप्त. ओम गम गणपतये नमः. अध्याय 49 गणेश लोक. वर प्राप्त झाल्यावर कीर्ती पुत्रासह कर्णपूर नामक नगरात आली. त्या लोकांनी तिला ओळखले व पुत्रासह तिला पालखीत बसून वाजत गाजत राजवाड्यात आणले. राणी व राजपुत्र यांना पाहून राजाला फार आनंद झाला. तेव्हा न्यायाने राज्य करू लागला. काही वर्षानंतर क्षिप्रप्रसादास राज्य देऊन तो आपला तपश्चर्येमध्ये निघून गेला. परशुबाहूने आपल्या अंगच्या सद्गुणांनी त्रिभुवनात कीर्ती मिळवली. त्याने मंदार वृक्षाच्या काष्टाची गजाननाची एक सुंदर प्रतिमा करून ती आपल्या गळ्यात बांधली. न्यायाने 1000 वर्षे राज्य करून त्याने आपल्या मुलास राज्य दिले व तो गणेश लोकी निघून गेला. ते ऐकून व्यासाने प्रश्न केला, ब्रह्मदेवा, हे गणेश लोक कुठे आहे ते मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले, पूर्वी मी गणेश लोक कोठे आहे हे नारदाला विचारले. नारदाने ते मुद्गलाला व मुद्गलाने काशीराजास सांगितले. तेच मी तुला सांगतो. एकदा गजाननाने आपल्या कामदायिनी नामक शक्तीच्या योगाने इक्षु समुद्रामध्ये जो लोक पूर्वी उत्पन्न केला त्याला आपले नाव दिले. अजून तसा क्षीरसागर आहे तसा इक्षु समुद्र आहे. सप्तसागर आहेत ना पृथ्वीवरती. या गणेश लोकात राहणाऱ्यांना राग, द्वेष, सुख, दुःख, जन्म, मृत्यू या गोष्टींची पीडा होत नाही. सिद्धिबुद्धी त्याच्या निरंतर सेवा करतात. सामवेद तेथे निरंतर गायन करतात. अशा गणेश लोकी कल्पवृक्ष असल्याने सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात. आता गरजच नाही ना, तिथं कुठल्या इच्छाच होत नाहीत माणसाला. त्यामुळे कल्पवृक्ष असला काय नसला काय. तर तिथे हा अध्याय आता समाप्त झालेला आहे. ओम गम गणपतये नमः. अध्याय 50 आहे. काशीराजाची इच्छा. श्री गणेशाय नमः. यात्रा करीत मुद्गल ऋषी काशीराजाकडे आले. तेव्हा राजाने त्यांची पूजा करून त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी मुद्गलाने जो कथाभाग सांगितला तोच मी तुला सांगतो. स्वानंद भुवन आणि निजलोक अशी गणेश लोकाची नावे प्रसिद्ध आहेत. ज्यावेळी देवांतक आणि नरांतक हे 2 दैत्य निर्माण होऊन त्रिभुवनाला पीडा करतील त्यावेळी त्याच्या वधासाठी गणपती मानव अवतार धारण करील. तो गजाननाच्या बालरूपाने अनेक लीला केला. तर एक कथा कुठे आली बघा, मागच्या मूळ कथेशी, की जिथं काशीराजाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी पुरोहित म्हणून हा जो गजानन नेलेला आहे आणि कश्यप ऋषींकडनं मागून, तिथं कथा पुन्हा आलेली आहे. बालरूपाने अनेक लीला करून दैत्याचा वध करील. तेथील शुक्ल ब्राह्मणाचे घरी भोजन करील असा तो मानवरूपी गजानन तेव्हा तुझ्या घरी येऊन तू त्याची पूजा करशील
तेव्हा तुला गणेश लोक प्राप्त होईल असे सांगून मुद्गल ऋषी निघून गेले. तेव्हा काशीराजा मनोभावे गणेश भक्ती करत राहिला. काही वर्षानंतर कश्यपाची स्त्री आदिती हिच्या उदरी गणेशाने अवतार घेतला व तो 7 वर्षाचा असताना काशीराजाने येथे क्रीडा करून क्षीरसागरातील आनंद भुवनात निघून गेला. तेव्हा काशीराजाची वेड्यासारखी अवस्था झाली. जो भेटेल त्याला विनायक समजून तो आलिंगन देऊ लागला. पुन्हा एकदा मुद्गल ऋषी राजाकडे आले असता त्याला सांगितले, तू याच देहाने गणेश लोकात वास करावा अशी माझी इच्छा आहे. नंतर मुनी म्हणाले, अजून तुला 5,000 वर्ष पृथ्वीचे राज्य करायचे आहे. नंतर तू सदेह गणेश लोकी जाशील. मग त्याला आता आयत्या देहानेच गणेशाच्या लोकामध्ये जायचं होतं. पण तुला अजून 5,000 वर्षाचं राज्य करायचे, त्यानंतर तुला तिकडे जाता येईल. तेव्हा 1 कल्प तुझे राहणे तिथे होईल. हे ऐकून राजा म्हणाला, गणेश लोक कसा आहे, कोणते पुण्य केले असता तो लोक प्राप्त होतो. तेव्हा मुनी म्हणाले, गणेश लोकालाच दिव्य लोक असेही नाव आहे. तेथे कामदायिनी नामक आसनावर गजानन विराजमान असतो. गणेश लोकाचा विस्तार 5,000 योजने आहे. तेथे सर्व भूमी रत्नाची आणि सुवर्णाची आहे. हा लोक इक्षुसागरामध्ये आहे. व्रतेदाने केली तरी हा लोक प्राप्त होत नाही, परंतु ज्याच्यावर गणपतीची कृपा असेल त्याला तो लोक प्राप्त होतो. गणपती येथे व्यष्टी आणि समष्टी रूपाने वास करतो. आता या अशा गणेशाचे समग्र वर्णन करणे मला देखील शक्य नाही असे सांगून मुद्गल निघून गेले आणि काशीराजा पुढे तपश्चर्या करू लागला. इथे अध्याय समाप्त झाला. ओम गम गणपतये नमः. ह्या आपण आता टोटली 41 ते 50 असे 10 अध्याय इथं एकत्रित पाहिलेले आहेत. इथे मी समाप्त करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.